नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे परतीचा प्रवास. गावातनं निघालो आहे रिटर्नला. आता आपण आहोत दिघी बंदरामध्ये. तुम्हाला पाठी दाखवतो मी. फेरीबोट उभी आहे, आपली गाडी उभी आहे आणि या फेरीबोटमध्ये आपण जाणार आहोत. चलो आता काय प्रवास हा पनवेलपर्यंतचा असणार आहे, म्हणजे दाणगुरुई ते पनवेल. चलो मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, एवढं सुंदर समुद्रकिनारा आहे, नजारा आहे. आम्ही आता आहोत दिघी बंदरावरती आणि तुम्हाला जे साऊंड डिस्टर्बन्स जे आपल्याला येतं आहे ते ॲक्च्युली आहेत जे रोड कॉन्ट्रॅक्टसाठी वापरले जाणारे RMC आणि जे डंपर्स आणि आहेत त्यांचा आवाज आहे. तेही फेरीबोटमध्ये जाणार आहे, पण त्यांची फेरीबोट वेगळी आहे. आता आपण पाहणार आहोत ह्याच्या पुढे. चला तुम्हालाही दाखवतो की फेरीबोटमध्ये ते डंपर कसे चढवले जातात. तुम्हीसुद्धा बघा. जरा वेगळं आहे पण एक सुखद अनुभव आहे. बघू शकता तुम्ही. ऑलरेडी त्यांनी 3 त्या RMC पुढे आतमध्ये लोड केले सुद्धा फेरीबोटमध्ये. आणि आता हे जे आहे मोठे हे चढवण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि खूप शर्तीचे प्रयत्न आहेत. मशीन बघा केवढं मोठं आहे. ती लोक टायर खाली थोडंसं दगडी टाकून ते फेरीबोटवर चढवतात. ही लेफ्ट साईडला दिसते त्या फेरीबोटमध्ये आपण जाणार आहोत. ही बोट गेल्यानंतर ही आपली बोट आता पुन्हा त्याच जागी लागेल. बघू शकता तुम्ही. फायनली ते आता शेवट कसे तो ट्रक आतमध्ये जाणार आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, हळूहळू करून तो ट्रक चढवला जातोय. फायनली पुढचे टायर गेलेत त्याचे. आता पूर्ण ट्रक त्या फेरीबोटमध्ये चढेल. तुम्ही बघू शकताय. जरा वेगळा अनुभव होता मित्रांनो. खूप छान. मला वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं म्हणून हा छोटासा ब्लॉग होईल, पण एक काहीतरी वेगळं पाहायला मिळेल हे विचारलं मी. ह्या त्यांच्या जो आता शेजारी चाललाय तो त्यांचा स्टाफ, त्याला विचारलं तर ते म्हणे की हे जाणार आता किल्ल्याच्या इथे. किल्ल्याचं थोडं काम आहे तर ते करणार आहेत हे लोक जाऊन. त्याच्यासाठी ह्या ज्या RMCचे 3 ट्रक आणि एक हे मशीन मोठं हे चाललेलं आहे तिकडे. फेरीबोट बघा एवढी मोठी आहे की तिथे 5 गाड्या मोठ्या उभ्या आहेत. मित्रांनो, ही 3 जण तुम्ही बघताय, 3-4 जण चाललेत ना, हे ह्या बोटीसाठी चाललेत. आता पुढे तुम्ही बघू शकताय जरा वेगळं काहीतरी आहे. खूप छान असं मला नवीन पाहायला मिळालं. म्हटलं हेही तुमच्याबरोबर शेअर करावं. कारण ती बोट गेल्यानंतर ही बघा आता आपल्या गाड्या सगळ्या ह्याच्यातच जाणार आहेत ह्या फेरीबोटमध्ये. जाण्यापूर्वी म्हटलं हे एक आहे, अजून वेळ आहे फेरीबोट सुटायला. तोपर्यंत जरा म्हटलं ह्यांचं पण काय चाललंय नक्की बघूया आणि तुमच्यापर्यंत शेअर करूया. बघा तुम्ही. आता मी थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ही लोक त्यात उतरतील आणि बसणार आहेत आणि बसल्यानंतर काय करतात ती खरी पुढची गंमत आहे मित्रांनो. म्हणजे मला ते खूप बघताना आनंद वाटलाच. आता म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं. त्यांनी इकडनं निघून ह्या बोटीचं एक राऊंड मारलं पूर्ण सर्कल पाण्यामध्ये आता. आणि पुन्हा ती बोट ज्या ठिकाणून त्यांनी आणली त्या ठिकाणी पुन्हा नेलेले आणि वल्ले मारत चाललेत. तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे मी शॉक झालो ॲक्च्युली, कारण ती ब्रिजच्या खाली जागा आहे मला माहिती नव्हतं. तुम्ही बघा आता हे खालून आत शिरले. मी घाबरलो की कसं काय हे शक्य आहे. नंतर लक्षात आलं की ह्याच्या खाली थोडीशी जागा आहे खालून जायला. इकडनं निघून ते इथं बाहेर निघालेत. बघा तुम्ही. खूप छान वाटलं हे बघायला दृश्य, कारण हे क्वचित बघायला मिळतं मित्रांनो. त्यासाठी नक्कीच कोकणात फिरायला या. सर्व लोक येतातच, पण तुम्ही सुद्धा या. आणि ज्यांना नाही जमत यायला त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ करतोय. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असतील. फटाफट आता बघताना लाईक करून टाका, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाका पटकन. सबस्क्रिप्शन पण आम्हाला ऊर्जा देतं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. मित्रांनो, समोर दिसतंय ते आहे आगरदांडा. आता आपली फेरीबोट ही तिथे पोहोचणार आहे आणि तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट पनवेल. तर जास्त काही नाही हा एवढासा पाण्यातला फेरीबोटचा प्रवास. कारण काहींनी बऱ्याच मला कमेंट पण केल्यात की माझ्यामुळे त्यांना फेरीबोटचा प्रवास कळले आणि त्यांना जंगल जेटीचा आनंद लुटता आला. तर त्याबद्दल त्यांची सगळ्यांची
आभार. आणि पर्यटक पण आपल्याकडे येतात, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, हे समोर दिसत आहेत ना, हे डिफेन्सवाले आहेत आणि लातूरवरून आले होते. त्यांचे मी फोटो काढले. त्यांनी मला सांगितलं, रिक्वेस्ट केली की जरा एक फोटो काढाल का म्हणून. आपण काढलं त्यांचं त्यांच्या कॅमेऱ्यात. आणि आई बघा तुम्ही वरून खाली येते, कारण आता दांडा जवळ आलेला आहे, आगरदांडा. तर फेरीबोट तिथे लागेल आणि आपली गाडी ह्या गाडीच्या बरोबर बाजूला डाव्या साईडला होती, तुम्ही पाहिली असेल. नाही तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या दोन गाड्यांच्या मध्ये आपली लालगाडी उभी आहे पिकअपच्या बाजूला. मित्रांनो, छान सुखद अनुभव आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी घ्या. गाडीचे आणि ड्रायव्हरचे असे एकत्र पैसे होतात. आता आपल्या गाडीचे 176 रुपये घेतले जातात पर माणशी, काहीतरी 17 रुपये 18 रुपये समथिंग काहीतरी असेल. आता आपल्याला काही अनुभव नाही त्याचा, पण तरी या, जास्तीत जास्त 20 रुपये असू शकतं. पण एक वेगळा आनंद आहे, वेगळी मजा आहे. नक्की घ्या. आनंद घेण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही अथांग असा समुद्र. आणि हे आपण मित्रांनो, जसं मगाशी तुम्हाला मी म्हणालो, हा छोटासा व्हिडिओ होईल फक्त या फेरीबोटचाच, म्हणजे दिघी ते आगरदांडा या बंदरापर्यंतचा प्रवास. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.